नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा खूपच जबरदस्त आणि खूपच भन्नाट असा व्हिडिओ रिलीज झालेला आहे. तर आता आपण इकडे पाहिलं, सावली पुण्याला आलेलीच असते जगन्नाथच्या गुरुकुलमध्ये शिकवण्याकरता. बरं, आता इकडे 8 वर्षानंतर मेलेल्या मुलीचा खूप मोठा असा उलगडा होणार असतो सावलीला. आता इकडे सावलीला कळून चुकणार असतं की ओवी आपलीच मुलगी आहे. तर ते सगळं कशा प्रकारात घडतं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अजिबात वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे रात्रीची वेळ असते. आता इकडे सावली ह्याच विचारामध्ये पडलेली असते, आता मी या अबीरला घेऊन कुठे जायचं, कुठे राहायचं. बरं, तेवढ्याच प्रेक्षकांनो तिथे जगन्नाथ पण येतो. बरं, आता इकडे जगन्नाथला बघून सावलीच्या तर पायाखालची जमीन एकदम सरकून जाते. बरं, सावलीला एकदम आनंदाचा खूप मोठासा धक्का बसतो. बरं, कारण की 8 वर्षानंतर सावलीने जगन्नाथला बघितलेलं असतं. बरं, आता इकडे जगन्नाथ पण 100 धाव घेतो सावली पुढे. आता इकडे जगन्नाथ सावलीकडे धाव घेऊन बोलतो, सावली कशी आहे बरं तू. आता इकडे सावली बोलते, मी चांगली आहे. बरं, आता सावली पण बोलते, जगन्नाथजी तुम्ही कसे आहात. बरं, आता इकडे जगन्नाथ पण बोलतो, मी कसा असेल बरं, तूच विचार कर. आपली मुलगी 8 वर्षापासून गायब आहे हे कळल्यावरती एक बाप कसा असेल. बरं, असं सगळं आता इकडे जगन्नाथ बोलू लागत असतो. बरं, आता इकडे डायरेक्ट जगन्नाथ आहे ना ते सावलीला आणि आबिरला घेऊन येण्याचा घरी येतो. बरं, आता इकडे जगन्नाथ पण बोलतो, हा कोण बरं, हा कोण मुलगा आहे. बरं, आता इकडे सावली बोलते, हा माझाच मुलगा आहे. बरं, आता इकडे जगन्नाथला पण खूप असा आनंद होतो. आता इकडे जगन्नाथ पण आहे ना आबिरला असं मस्त असं चॉकलेट देतो. बरं, आता इकडे डायरेक्टच आहे ना सावली पण बोलते, मी एका गुरुकुलमध्ये शिकवण्याकरता आली आहे. बरं, आता इकडे डायरेक्टच आहे ना जगन्नाथ बोलतो, ते गुरुकुल माझं स्वतःच आहे, ते गुरुकुल मी स्वतः असं चालू केलंय. बरं सावली, आता इकडे ते सगळं ऐकून सावलीला खूप मोठा धक्का बसतो. सावली बोलते, काय तुम्ही गुरुकुल चालू केलं, म्हणजे सगळं तुम्ही कशाला केलं. बरं, तुम्हाला काय गरज पडली बरं जगन्नाथजी गुरुकुल चालू करायची. बरं, तुम्हाला तर गाणं बिन इतकं असं म्हणजे त्या लेवलचं आवडत नाही ना, तुम्ही ते गुरुकुल चालू कराल अशा त्या लेवलचं. आता इकडे जगन्नाथ पण बोलतो, अगं माझ्या मुलीला त्याच्यामध्ये आनंद आहे तर मी ते सगळं का करणार नाही. बरं, अगं गायकी हा तुझा पेशा आहे, ते तुझी हॉबी पण आहे, तर ते सगळं तू सोडून दिलं. 8 वर्षापासून तू गाणं पूर्ण सोडलं आहे. बरं, पण मला परत तुला गाण्यामध्ये आणायचं होतं. बरं, तू तुझा आवाज विकला, तू तुझा आवाज गहाण ठेवलाय, सगळं तू केलं, पण तू स्वतःचा जे काही अस्तित्व होतं ना गाण्याचं ते तू मिटवून टाकलं होतं. बरं, 8 वर्षापासून आता ते मला परत आणायचं होतं. बरं, आता तू स्वतःसाठी गाशील, इतक्या वर्ष तू दुसऱ्यासाठी गायली, पण आता तू तुझ्या स्वतःसाठी गाशील. बरं, ते सगळं ऐकून प्रेक्षकांकडे सावलीला खूप असा आनंद होतो. बरं, सावली बोलते, पण जगन्नाथजी तुम्हाला हे सगळं करायची काय गरज पडली. बरं, नाही म्हणजे याच्यामध्ये पैसा खूप सारा लागला असेल ना. आता इकडे जगन्नाथ बोलता, अगं पैशाची तू कशाला काळजी करते. बरं, आता इकडे डायरेक्ट जगन्नाथ पण सावलीला बोलतो, तो सारंग आहे ना फार वाईट आहे. बरं, तो सारंग खूप चुकीचं तुझ्या बरोबर वागला आहे. बरं, सारंगने असं अजिबात काही देखील एक वागायला नको होतं. बरं, पण तू 8 वर्ष तिकडे त्या गावी काय करत होती. बरं, तू माझ्याकडे का बरं आली नाही. आता इकडे सावली पण बोलते, मला तुम्हाला सगळ्यांना काही देखील एक त्रास द्यायचा नव्हता, मला या पुण्यामध्ये राहायचं नव्हतं. बरं, म्हणून मी तिकडे अशी निघून गेली होती. आता इकडे जगन्नाथ पण बोलतो, झालं गेलं ते सगळं गंगेला मिळालं असं समज, आता तुझ्या नवीन आयुष्याला सावली तशी सुरुवात कर. बरं, आणि आता इकडे सीन चेंज होतो. आता इकडे ओवी पण येणार डायरेक्टच सारंगला बोलते, बाबा तू तर मला बर्थडे गिफ्ट काही देखील एक दिलं नाही. बरं, माझं बर्थडे गिफ्ट तुझ्याकडे बाकी आहे. आता इकडे सारंग पण बोलतो, अगं ओवी ते बर्थडे गिफ्ट आहे ना गाडीमध्ये, बरं मी घेऊन येतो. आता इकडे डायरेक्ट ओवी बोलते, मला माहिती तू बर्थडे गिफ्ट काही देखील एक आणलं नाही. बरं, आता इकडे सारंग पण बोलतो, अगं सॉरी ना, मी विसरतो, तुला माहिती तुला बर्थडे गिफ्ट मध्ये काय पाहिजे. आता प्रेक्षकांनो इकडे डायरेक्टच आहे ना ओवी पण बोलते, मला बर्थडे गिफ्ट मध्ये गाणं हवं आहे. बरं, मला गायकीचा तू क्लास लाव. बरं, ते सगळं ऐकून सारंगची पायाखालची जमीन सरकते, त्याला 440 वॉटचा खूप मोठासा झटका लागतो. बरं, सारंग एकदम असा हादरून जातो. सारंग पण बोलतो आता इकडे ओवीला, ओवी बाळा मी असं काही देखील करू शकत नाही. बरं, जर काय सगळं तू तुझ्या आजी समोर बोलली असती ना, तुझ्या आजीनी मला पण मारलं असतं आणि तुला पण शिक्षा अशी दिली असती. बरं, तुला पण तिने मारलं असतं, आपल्याला घराच्या बाहेर हाकलून दिलं असतं. बरं, हे असं सगळं तुझ्या आजी समोर तू अजिबातच बोलू नको, या घरामध्ये गाणं अजिबात काही देखील गायल्या जात नाही. बरं, आता प्रेक्षकांना इकडे ओवी पण बोलते, पण बाबा असं कशाला बरं या घरामध्ये का गाणं गायल्या जात नाही, ते सगळं काय ते तुम्हाला सांगतच नाही, दरवेळेस तुम्हाला काही ना काही असे कारण देऊन देतो. बरं, मला गाण्याचा क्लास लावायचा म्हणजे लावायचा. बरं, आता प्रेक्षकांना ओवी फार अशा अट्टाला पेटलेली असते. आता इकडे सारंगला पण खूप असं टेन्शन येतं. बरं, सारंग पण बोलतो ओवीला, ओवी पण हे सगळं तू तुझ्या आजी समोर काही देखील एक बोलू नको. बरं, आपण या सगळ्या गोष्टीचा आहे ना विचार करू, मी या गोष्टीवरती विचार करतो. बरं, आता इकडे ओवी पण बोलते, बाबा तुझ्याकडे फार कमी वेळ मला गायचं
गाण्याचा क्लास लावायचाच आहे बरं. आता इकडे सारंग पण बोलतो हो हो हो. आता इकडे सारंगला पण खूप असं टेन्शन आलेलं असतं. आता इकडे सारंग स्वतःशीच बोलतो आता ही ओवी काही देखील एक ऐकणार नाही बरं. मला काही देखील करून येणार तिला गाण्याचा क्लास लावलाच पाहिजे बरं. ती माझं म्हणणं अजिबात ऐकणार नाही. पण आईचा फार मोठासा इथे प्रॉब्लेम येतोय बरं. आता प्रेक्षकांना सारंगला पुढे काय करावं काही नाही काही देखील कळत नसतं. आता इकडे डायरेक्टच आबिर पण बोलतो मी पुण्याला आल्यावरती मला ओवीताई म्हटली होती मला फोन कर बरं तू. आता मी इथे पुण्याला आलोय. आता माझ्याकडे ती चिठ्ठी पण आहे ना मी ओवीताईला असा फोन करतो असं म्हणून आता इकडे ना आबिर पण ओवीला फोन करतो. आबिर म्हणतो ओवीला ओवी ओवी मी ना इकडे पुण्याला आलो आहे बरं. ओवीला खूप असा आनंद होतो बरं. ओवी बोलते पुण्याला तू कुठे आला आहे बरं. तू घरी ये ना लवकरात लवकर घरी ये. मी तुला ना घराचा पत्ता असा सांगते बरं. आता इकडे आबिर पण बोलतो हो 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 मी तुझ्या घरी येईल बरं. आता इकडे ओवी पण बोलते लवकरात लवकर तू घरी ये तुझ्या आईला पण घेऊन घरी ये बरं. त्या दोघांची भेट काही देखील झाली नाही आपल्याला त्या दिवशी भेट घडून आणायची होती ना. आता इकडे आबिर पण बोलतो हो ना माझ्या आईला भेटवायचं होतं बरं तुझ्या बाबांशी पण त्या दिवशी ते सगळं काही देखील झालं नाही बरं. आता इकडे ओवी पण बोलते मला आहे ना मला गायक व्हायचंय मला गायकाचा क्लास लावायचा आहे बरं. आता इकडे डायरेक्ट आबिर पण बोलतो बस तेवढंच ना मग ये ना इकडे माझी आई ना तिथे पुण्याला आहे ना नोकरी करता आली आहे एका गुरुकुलमध्ये ती काम करणार आहे बरं. गाणं शिकवणार आहे बरं त्याच्याकरता तू तिथे ये ना. आता इकडे डायरेक्ट ओवी पण बोलते नाही पण मी ते सगळं अजिबात काही देखील करू शकत नाही. माझे बाबा मला काही देखील गाणं गाऊ देत नाही. माझे बाबा मला म्हणता काही देखील तू गाणं गायचं नाही. जर का तू गाणं गायलं ना तर हे मला अजिबातच खपणार नाही बरं. आमच्या आजीला अजिबात या घरामध्ये गाणं गायलेलं अजिबात आवडत नाही बरं. मी थोड्या वेळापूर्वी आता इथे गाणं गात होती तरी मला बाबा ओरडला बरं. माझा बर्थडे होता याच्याकरता मी बाबांकडे एकच गिफ्ट मागितलं आहे बरं मला गाण्याचा क्लास लाव. मला क्लास लावायचा दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याच ठिकाणी नाही फक्त तुझ्या आईच्या इथेच बरं. पण आता मला काही देखील करून बाबांना ना कन्व्हिन्स असं केलंच पाहिजे बरं. आता इकडे आबिर पण बोलतो अगं हो हो सुपर हिरोला तू कन्व्हिन्स करशीलच बरं. जर का तो नाही ऐकला ना तर तू ना मला बोलणं करून दे त्याच्याशी मी बरोबर त्याला ना सांगेल. आता इकडे आबिर पण प्रेक्षकांना ओवीला खूप मस्त असा प्लॅन सांगतो बरं. आबिर डायरेक्ट ओवीला असं सांगतो ना त्याच्या तिकडे सारंग पण ना त्या गुरुकुलवर येणारच असतो बरं. आता इकडे ओवी पण बोलते वा वा एकदम मस्त प्लॅन आहे बरं. मी असंच करते बाबांना ना मी त्या गुरुकुलवर तिथे घेऊनच येते बरं. जर का एकदाचे बाबा तिथे आले ना तर त्यांना म्हणून फार असं सोपं जाईल बरं. जर का मी त्यांना सांगितलं आता इथे मला गायकीचा क्लास लावाय त्याच्याकरता तुम्ही इथे या बरं ते अजिबात येणार नाही बरं. जर का मी त्यांना हे कारण सांगितलं तर ते इथे येतीलच बरं. असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे ओवी पण ना सारंगकडे जाते बरं. आता इकडे आबिरने तिला जो काही प्लॅन सांगितलेला असतो ना तो सगळा प्लॅन आता इकडे ओवी सांगून देते सारंगला. आता इकडे सारंग बोलतो काय तुला गुरुकुलवरती जायचंय पण तुला अचानक गुरुकुलवरती जावंसं का वाटतंय बरं. आता इकडे ओवी पण बोलते चल ना बाबा प्लीज मला तिथल्या मुलांना भेटावंसं वाटतंय बरं. आता इकडे सारंग पण बोलतो बरं ठीक आहे आपण जाऊ बरं. आता इकडे ओवीनी पण ना प्रेक्षकांना खूप मोठं असं सांगितलेलं राहतं ते म्हणजे सारंगला तिचा एक वेगळाच प्लॅन असतो. आता इकडे डायरेक्ट ना सारंग पण ना आता इकडे ओवीला घेऊन त्या गुरुकुलवरती येतो बरं. सावलीचा आता इकडे आवाज सारंग ऐकतो म्हणजे आता इकडे सावली गाणं गात असते आणि मोठमोठ्याने आवाज येत असतो सावलीचा. आता इकडे सारंग पण तो आवाज ऐकतो बरं. सारंग बोलतो हा तर सावलीचा आवाज आहे बरं. हा सावलीचा आवाज इथे कसं काय बरं. ही तर सावलीच असेल म्हणजे इथे आसपास कुठतरी. आता प्रेक्षकांना इकडे सारंग पण कसलाच विचार करत नाही 100 राव घेतो रूम मध्ये असा इथे एक सारंग जातो बरं. त्या रूम मध्ये भरपूर असे मुलं बसलेले असतात खाली. ते सगळे जणांना इकडे सावली गाणं शिकवू लागत असते बरं. आता इकडे सारंग बघतो तर काय सावलीकडे सारंगला खूप मोठा असा धक्का लागतो बरं. आता इकडे डायरेक्टच ओवी पण ना आता इकडे सावलीकडे जाते बरं. आता इकडे ओवी म्हणते सावलीला मला तुमच्याकडे गाण्याचा क्लास लावायचा आहे बरं. आता इकडे सावलीला पण खूप असा आनंद होतो बरं. पण सावलीला खूप मोठा असा धक्का पण लागतो. सावलीला ते सगळं जुनं आठवतं बरं कारण की सावलीला गैरसमज असतो बरं इकडे सारंगच्या दुसऱ्या लग्नाचा. आता इकडे तो सगळा उलगडा होईल का मालिकेत पुढे काय होईल तो सगळा गैरसमज दूर झाल्यावरती सारंग सावलीची आता भेट घडल्यावरती मालिकेमध्ये काय ट्विस्ट येईल हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे बरं. तुम्हाला काय वाटतं या मालिकेबद्दल ते नक्की सांगा. अशाच मालिकेच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.